मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांची मन जिंकण्याचे आणि शत्रूला नमवण्याचे 7 पॉवरफुल नियम सांगणार आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या बलाढ्य शत्रूवर मात करू शकता. आता नीट लक्ष द्या. सर्वात पहिली गोष्ट तुम्ही ही समजून घेतली पाहिजे की या जगात कोणालाही आपला शत्रू मानू नका, पण त्याचसोबत कोणालाही आपला मित्र मानण्याची चूकही करू नका. कारण या जगात बहुतेक लोक केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला भेटतात, तुमच्यापासून वेगळे होतात, तुमच्याशी चांगले संबंध ठेवतात किंवा मग तुम्हाला नुकसान पोहोचवतात. आणि असे घडते कारण जगातील सर्व नाती एकतर व्यावहारिक निकषावर किंवा मग अपेक्षित लाभावर आधारलेली असतात. मानवी स्वभाव हा मुळात स्वतःच्या सुरक्षेचा विचार करणारा असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणावर आंधळा विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या विनाशाची पहिली पायरी चढत असता. नातेसंबंधांच्या या गुंतागुंतीत आपली भावनांची गुंतवणूक इतकी असू नये की समोरच्याची बदललेली चाल तुम्हाला उद्ध्वस्त करेल. प्रयत्न फक्त या गोष्टीचा केला पाहिजे की कोणत्याही माणसासोबत व्यवहार करताना कोणत्याही परिस्थितीत आपले कोणतेही नुकसान होऊ नये, आणि जर शक्य असेल तर समोरच्याचेही नुकसान होऊ नये. म्हणजेच आपल्याला हे कधीच नको असते की समोरच्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्यामुळे काही त्रास व्हावा. पण जर परिस्थिती अशी बनली की आपल्यामध्ये आणि समोरच्यामध्ये केवळ एकच जण तबू शकतो किंवा अस्तित्व टिकून राहू शकतो, तर मग आपली मजबुरी ही आहे की स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला खंबीर राहावे लागेल. आतापर्यंत मी जे काही बोलले आहे ते महानच्या दंतांनी आपल्या जीवनात जे काही गेले आहे त्याचं संपूर्ण सार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, पण अडचण मुळात ही असते की जगात तुम्हाला भेटणारे जास्तीत जास्त लोक, तुम्ही मान्य करा किंवा नका करू, ते तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशालीच असतात. खूप कमी लोक असे असतात जे तुमच्या बरोबरीचे असतात. आज पूर्ण जगात अत्यल्प लोक असे असतात ज्यांना जर तुम्ही नुकसान पोहोचवले तर ते बदल्यात तुमचे काही बिघडू शकणार नाही. शक्तीचे हे असंतुलनच जगाचा नियम आहे. इथे बळी तो कान फिर या उक्तीप्रमाणे बलवान नेहमीच दुबळ्याला चिरडण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी फक्त शारीरिक शक्ती कामाला येत नाही, तर बुद्धीची आणि रणनीतीची जोड असे अनिवार्य ठरते. आणि म्हणूनच या धोरणात्मक शास्त्रात 6 मार्ग सांगितले आहे, आणि ते अशा प्रकारे सांगितले आहे ज्याचा वापर मुळात यासाठी केला जातो जेणेकरून आपण आपल्यापेक्षा जास्त ताकदवार, आपल्या बरोबरीचे आणि आपल्यापेक्षा कमी ताकदवार लोकांसोबत अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करू शकू, ज्यातून जर फायदा झाला तर तो आपल्याला सर्वात जास्त व्हावा, आणि जर नुकसान झालेच तर ते सर्वांचे व्हावे, पण आपले जे नुकसान होईल ते सर्वात कमी असावे. आणि हे मार्ग म्हणजे शत्रूशी समेट, गटात फूट पाडणे, संधीची वाट पाहणे, निर्णायक हल्ला, बलाढ्य शक्तीचा आश्रय आणि संभ्रमात टाकणारी चाल. या सर्व गोष्टी आता आपण अत्यंत विस्ताराने आणि सायकोलॉजीच्या चष्म्यातून समजून घेणार आहोत. तुम्हाला खरोखर असं वाटतं का की प्रत्येक युद्धाचा शेवट रणांगणातच व्हायला हवा? खरं तर सर्वश्रेष्ठ विजेता तोच असतो जो शस्त्र न उचलता शत्रूला स्वतःच्या अटीवर चुकण्यास भाग पाडतो. यालाच आपण संधी किंवा शत्रूशी समेट म्हणतो. लक्षात ठेवा, ना तर सर्व लोकांशी जिंकले जाऊ शकते आणि ना सर्व लोकांशी भांडून राहता येते. आणि म्हणूनच आपल्यापेक्षा जास्त ताकदवार, आपल्या बरोबरीचे आणि आपल्यापेक्षा कमी ताकदवार लोकांशी समेट घडवून किंवा सुसंवाद राखून ठेवले पाहिजेत. मानवी मेंदू हा नेहमी संघर्षापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देतो. जेव्हा तुम्ही शत्रूशी तडजोडीची भाषा करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्याच्यातील लढण्याची वृत्ती अक्षम करत असता. यामुळे त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा धोका कमी होतो आणि तो बेसावत होतो. एखाद्याला आपलेसे करणे म्हणजे त्याच्याशी हात मिळवणी करणे नव्हे, तर त्याला आपल्या नियंत्रणात आणणे होय. संधी ही दुर्बलाची शरणागती नसते, तर ती सबलाची रणनीती असते, ज्याद्वारे तो स्वतःची संसाधने आणि वेळ वाचवतो. साम आणि दामचा वापर करून कोणताही असा मार्ग नक्कीच काढला पाहिजे ज्यामध्ये समोरच्याचे आणि आपले समाधान होईल आणि दोघांचेही काम शांततेत होत राहील. ही गोष्ट सुद्धा समजून घ्या की तुम्ही कितीही ताकदवान का असेल आणि समोरच्याला मुंगीप्रमाणे चिरडू शकत असला तरीही तुम्ही या गोष्टीचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे की विवाद शांततेने मिटावा. जेव्हा शत्रू प्रबळ असेल तेव्हा साम आणि दाम यांचा वापर करून सुसंवादाचा एक भ्रामक मुखवटा परिधान करा. समोरच्याच्या अहंकाराला खत पाणी घालून अशा काही अटी ठेवा ज्यातून तुमच्या स्वार्थाची सिद्धी होईल. यामुळे तुम्ही तुमची शक्ती वाया घालवण्यापासून वाचवता आणि शत्रूला तुमच्या प्रभाव क्षेत्रात खेचून आणता. पण केवळ समेट करणे पुरेसे नसते, कारण कधी कधी शत्रू समूहाने तुमच्यावर चालून येतो. अशा वेळी तुम्हाला दुसरी नीती वापरावी लागेल, जिला विग्रह किंवा गटात फूट पाडणे असे म्हणतात. शत्रूची ताकद त्याचे संकेत नसते, तर त्याच्यातील एकजुटीत असते. जर ही एकजूट तुटली तर तो डोंगरही वाळू सारखा विखुरतो. कोणताही गट हा अविश्वास आणि मत्सराच्या नाजूक धाग्यांनी बांधलेला असतो. मानवी स्वभाव मुळात स्वार्थी असतो. जेव्हा वैयक्तिक स्वार्थ धोक्यात येतो तेव्हा समूह निष्ठा क्षणात कोलमडून पडते. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक एकत्र मिळून आपल्या विरुद्ध कारस्थान करत असतील
तर ते तुमच्यावर भारी पडते. अशा वेळी त्यांना कमकुवत करण्यासाठी त्यांच्यामध्ये आपापसात फूट पाडली जाते. माणसाचा स्वतःचा अहंकार हा त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. विग्रह नीती याच अहंकारावर घाला घालते. जेव्हा तुम्ही एका गटातील लोकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय निर्माण करता, तेव्हा ते शत्रूकडे बघण्याऐवजी एकमेकांकडे संशयाने बघू लागतात. शत्रूच्या पोटात संशयाचे बीज पेरा. त्यांच्यातील अंतर्गत स्पर्धेचा आणि महत्वाकांक्षेचा वापर करून त्यांना आपापसात लढायला भाग पडा. जोपर्यंत ते एकमेकांशी भेटतील तोपर्यंत तुमची शक्ती अबाधित राहील. विखुरलेला शत्रू हा मातृप्राय शत्रू समान असतो, ज्याला हरवणे अत्यंत सोपे असते. आतापर्यंत तुम्ही पाहिले की समोरच्याला नमवण्यासाठी सुसंवाद आणि फूट पाडणे कसे महत्वाचे असते. पर जर शत्रू डोळ्यासमोर असूनही आपण काही करू शकत नसू तर काय, पुढची नीती अशी आहे जी तुम्हाला पराभवाच्या जबड्यातून बाहेर काढू शकते, आणि ती म्हणजे आसन व योग्य संधीची वाट पाहणे. तुम्ही आव्हानाचा बदला घेण्यासाठी घाई करताय. लक्षात ठेवा, संयम हे दुर्बलाचे लक्षण नसून ते अत्यंत घातक अशा सायकोलॉजिकल प्रहाराची पूर्वतयारी असते. यामध्ये मुळात हे केले जाते की जर आपला शत्रू आपल्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली असेल तर आधी स्वतःची शक्ती वाढवली जाते आणि शत्रू एखादी चूक करण्याची वाट पाहिली जाते. मानवी मानसिकता नेहमी प्रतिसादाची रिॲक्शन अपेक्षा करते. जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा शत्रू संभ्रमात पडतो. तुमची ही गूढ शांतता त्याला अस्वस्थ करते आणि त्या अस्वस्थतेतून तो चुका करायला सुरुवात करतो. अपमानाचा अग्नी जोपर्यंत आपण तुम्हाला जाळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रति आक्रमणासाठी तयार होत नाही, पण तो अग्नी बाहेर दिसू देऊ नका, कारण शत्रूला तुमची अस्वस्थता कळाली की तो अधिक सावध होतो. शांत बसणे म्हणजे माघार गेली नसून तो वाघाने शिकारीवर झडप घालण्यापूर्वी मागे घेतलेला एक पाय असतो. अपमान घेऊन शांत बसणे हे वेगळेपणाचे लक्षण नाही, तर ते एक सायकोलॉजिकल चाल आहे. स्वतःला एका सुरक्षित कोशात देऊन आपली ताकद वाढवा. शत्रू गाफील होण्याची किंवा त्याच्या पतनाची पहिली ठिणगी पडण्याची वाट पहा. तुमची स्थिरता ही तुमची सर्वात मोठी रणनीती असली पाहिजे. यामुळे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःचा बचाव करा आणि विजयाची निश्चित झाल्यावरच प्रहार करता. पण जेव्हा अशी वेळ येते की केवळ शांत बसून चालणार नाही, तेव्हा आपल्याला या नीतीकडे वळावे लागते, ज्याचा अर्थ आहे निर्णायक हल्ला. तुम्हाला भीती वाटते का? लक्षात ठेवा, जेव्हा माघार घेण्याचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा केलेला आक्रमक हल्लाच तुमच्या जगण्याची एकमेव हमी असतो. यामध्ये मुळात हे केले जाते की समोरच्यावर हल्ला केला जातो आणि त्याला सर्व प्रकारे जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. या मार्गाचा वापर केवळ तेव्हाच करा जेव्हा तुमचा विजय निश्चित असेल आणि गप्प बसल्याने तुमचेच अस्तित्व धोक्यात येणार असेल. जेव्हा अचानक आणि प्रचंड वेगाने हल्ला होतो तेव्हा शत्रूचा मेंदू फ्रीज होतो. भीतीमुळे त्याची निर्णय क्षमता नष्ट होते आणि तो पूर्णपणे हताश होतो. यालाच शॉक अँड ऑ सायकोलॉजी म्हणतात. जेव्हा तुम्ही अनपेक्षित प्रहार करता तेव्हा समोरच्याला विचार करण्याची संधी मिळत नाही. तुमची आक्रमकता हीच तुमची ढाल बनते. जेव्हा तुमचा विजय निश्चित असेल तेव्हा शत्रूला कोणतीही संधी न देता पूर्ण ताकदनिशी प्रहार करा. हा हल्ला इतका भीषण असावा की शत्रूला पुन्हा सावरण्याची किंवा प्रतिकार करण्याची भानावर येण्याची उसंतही मिळता कामा नये. यामुळे शत्रूचा समूळ नायनाट होतो आणि तुमच्या सामर्थ्याचा दरारा प्रस्थापित होतो. शत्रूवर हल्ला करणे सोपे वाटते, पण जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते आणि शत्रू अवाढव्य होतो तेव्हा काय करावे? पुढील 2 भीती अशा लोकांसाठी आहेत ज्यांच्याकडे हरण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नसतो. त्यातली पहिली म्हणजे संशय किंवा बलाढ्य शक्तीचा आश्रय. एकटे लढणे ही तुमची निष्ठा असू शकते, पण एकाकी पडणे ही तुमची सर्वात मोठी रणनीतिक चूक आहे. याचा वापर मुळात तेव्हा केला जातो जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली असतो आणि तुम्ही काहीही करून त्याची काहीच बिघडू शकत नाही. मानवी स्वभाव हा मोठ्या शक्तीसमोर नतमस्तक होण्याचा असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या शक्तीचे संरक्षण घेता तेव्हा शत्रूला तुमच्याशी लढण्यापेक्षा त्या मोठ्या शक्तीशी भिडण्याची भीती जास्त वाटते. स्वतःच्या मर्यादा ओळखणे हा आत्मसन्मानाचा भाग आहे. जेव्हा रणांगणावर तुमची तलवार तोकडी पडते तेव्हा दुसऱ्याचे सामर्थ्य स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात कोणतीही गैरसोय नसते. संशय नीती तुम्हाला अशी सुरक्षित जागी नेते जिथे शत्रूचा प्रहार पोहोचू शकत नाही. जेव्हा स्वतःचे बळ कमी पडते तेव्हा त्याहून मोठ्या प्रभावशाली शक्तीचा किंवा कायदेशीर संरक्षणाचा आधार घ्या. दुसऱ्याची ताकद आपली ढाल बनवून शत्रूला मानसिकरित्या पराभूत करा. यामुळे तुमचे संरक्षण तर होते, पण शत्रू तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस देखील करत नाही. यानंतर येथे 6वी नीती, जिला आपण दैदीभाव किंवा संभ्रमात टाकणारी चाल म्हणतो. तुमची खरी चाल काय आहे हे जर शत्रूला कळले तर तुम्ही आधीच पराभूत झाला आहात. तुमचा चेहरा एक मुखवटा असायला हवा. यामध्ये शत्रूशी अशा प्रकारचे वर्तन केले जाते ज्यामुळे त्याला वाटते त्याचा फायदा होते, पण प्रत्यक्षात त्याचे नुकसान होत असते. दुहेरी चेहरा असणे हे सामाजिक दृष्ट्या अयोग्य वाटू शकते, पण रणनीतीमध्ये ते जगण्याचे साधन आहे. तुमची गुपिते आणि तुमचे हेतू जोपर्यंत तुमच्या मनाच्या अर्ध्या
कौटुंबिक बंध आहेत तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात। शत्रूला नेहमी असे भासून द्या की तुम्ही त्याच्या बाजूने आहात, जेणेकरून तो त्याचे खरे स्वरूप तुमच्या समोर उघडे करेल। संभ्रम हे जगातील सर्वात विनाशकारी शस्त्र आहे। जेव्हा माणसाला भविष्याचा अंदाज येत नाही तेव्हा तो मानसिकरित्या अपंग होतो। तुमची दुहेरी वागणूक शत्रूच्या विश्लेषणाची क्षमता नष्ट करते। जगासमोर मैत्रीचे प्रदर्शन करा, पण आतून युद्धाची तयारी ठेवा। शत्रूला अशा आभासात ठेवा की त्याला तुमचा नेमका हेतू कधीच कळणार नाही। तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये एक कुरता राहील। यामुळे शत्रू गोंधळलेल्या अवस्थेत राहतो आणि तुम्ही त्याला तुमच्या इच्छेनुसार नियंत्रित करू शकता। पण मित्रांनो, केवळ या 6 नीती पुरेशा नाहीत। आधुनिक जगात आणि राजकारणात एक 7वी नीती आहे जी आजच्या काळात सर्वात जास्त प्रभावी ठरते। ही अशी नीती आहे जी युद्ध न करतात शत्रूला मानसिकरित्या अपंग बनवते, जिला आपण मौन आणि दुर्लक्ष किंवा मानसिक युद्धाचा वापर म्हणतो। शत्रूच्या अपमानाला उत्तर न देणे म्हणजे हार मान्य करणे नाही, तर त्याच्या अस्तित्वाकालाच नाकारून त्याला मानसिकरित्या संपवून टाकणे आहे। आजच्या काळात सर्वात मोठी ताकद म्हणजे शत्रूला आपल्याबद्दल संभ्रमात ठेवणे। सोप्या भाषेत सांगायचं तर शत्रूच्या हालचालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून शांत बसणे। जेव्हा तुमचा शत्रू तुम्हाला चितावणी देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमचे मौन हे त्याचे सर्वात मोठे अपयश असते। सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करते आणि समोरून काहीच प्रतिसाद मिळत नाही तेव्हा तिचा आत्मविश्वास डळमळीत होतो। तुमची शांतता शत्रूच्या मनात शंकाची मोळ उठवते। तो स्वतःच्या बुद्धीला प्रश्न विचारू लागतो, हा गप्प का आहे? याच्याकडे नक्कीच काहीतरी मोठे गुप्त शस्त्र असावे। हा मानसिक दबाव त्याला आतून पोखरतो। मानवी अहंकार हा प्रतिक्रियेवर रिॲक्शन जिवंत असतो। जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही शत्रूच्या अहंकाराला लागणारी रसद तोडता। हे दुर्लक्ष त्याला इतके अस्वस्थ करते की तो स्वतःवरचा ताबा गमावतो। तो संशयात पडतो की नक्की तुमच्या मनात चाललंय काय। तुमची ही शांतता एखाद्या वादळापूर्वीची तर नाही ना, की तुम्ही काही मोठी चाल रचली आहे। यामुळे गोंधळून जाऊन शत्रू एखादी मोठी चूक करतो आणि तिथेच तुमचा अर्धा विजय होतो। स्वतःला इतकं गूढ बनवा की शत्रूला तुमच्या पुढच्या पावलाचा साधा अंदाजही येणार नाही। तुमची शांतता तलवारपेक्षाही धारदार शस्त्र ठरू शकते, कारण शरीराची जखम भरून निघते, पण संशयाचं भूत शत्रूला आतून पोखरून टाकतं। आपल्या योजना कोणालाही सांगू नका, कारण ही अदृश्य राहण्याची कलाच तुम्हाला या युगात सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली बनेल। तर मित्रांनो, ही होती ती 7 शक्तिशाली धोरणे जी एखाद्या सामान्य माणसाला शून्यातून विश्वविजेता बनवण्याची ताकद ठेवतात। लक्षात ठेवा, हे जग एका बुद्धिबळाच्या पटासारखे आहे। जोपर्यंत तुमच्या पुढच्या चालीचा अंदाज शत्रूला येत नाही तोपर्यंत तुमचा विजय निश्चित आहे। या नियमांचा वापर कोणाला त्रास देण्यासाठी नाही, तर स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी करा। स्वतःला इतके गूढ आणि खंबीर बनवा, तुमच्या केवळ शांततेने शत्रूच्या गोटात धडकी भरली पाहिजे। तुमचा स्वभाव आणि तुमची कृती यांच्यात एक सूक्ष्म अंतर ठेवा, जेणेकरून कोणालाही तुमच्या मनाचा तळ गाठता येणार नाही। मुत्सद्देगिरी म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर काय बोलायचे नाही हे समजणे होय। जर या माहितीने तुमच्या विचारांना नवी दिशा दिली असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला आपला मान परत मिळवायचा आहे। स्वतःवर काम करत राहा आणि नेहमी विजयाचाच विचार करा। भेटूया पुढच्या एका मास्टर क्लास व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खंबीर राहा। धन्यवाद।